विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला। तर मित्रांनो आपण जी टीईटीची सिरीज चालू केलेली आहे त्याच्या आता संभाव्य प्रश्नपत्रिका आणि मागील जे प्रश्न आतापर्यंत आलेले आहेत 2013 ते 2025 पर्यंत पेपर 1 आणि 2 मराठी आणि जीएस-जीके आणि पेपर 1 साठी परिसर अभ्यास हा भाग आपण बघत आहोत मित्रांनो। हा भाग बघत असताना तुम्ही मागील व्हिडिओ बघितला नसाल तर मागील व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर करा आणि त्याच्यावर जाऊन त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन तुम्ही व्हिडिओ बघा। एकदम सुटसुटीत आणि चांगल्या प्रकारे त्याच्यात मी विश्लेषण केलेलं आहोत आणि इथून पुढे पण करणार। आणि तुम्हाला पीडीएफ नोट्स पाहिजे असेल तर मी तुम्हाला नंबर देतो, त्या नंबरवर तुम्ही हाय पाठवा, तुम्हाला व्हॉट्सअपवर पीडीएफ नोट्स आणि ऑडिओ क्लिप रेकॉर्डिंग मिळेल। तर ऑडिओ रेकॉर्डिंग मध्ये काय काय आहे तर मित्रांनो, ऑडिओ मध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर म्हणी आणि वाक्यप्रचार, राज्य आणि राजधानी अशा बरेचसा डाटा ऑडिओ क्लिप मध्ये आहे। तर मित्रांनो बघूया आजचा पहिला प्रश्न। तर आजचा पहिला प्रश्न आहे, भूगोलावर भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील डॅश क्रमांकाचा देश आहे। मित्रांनो भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांकाचा देश आहे ते आपल्याला सांगायचं आहे जगात। तर भारताचा क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो, भारताचा क्षेत्रफळ आहे किती आहे, भारताचा क्षेत्रफळ 32,87,263 एवढा क्षेत्रफळ कोणाचा आहे, भारताचा आहे। तर भारताचा क्रमांक किती आहे तर मित्रांनो बघूया, भारताचा क्रमांक 5वा आहे का, 6वा आहे का, 7वा आहे का की 8वा आहे का। तर मित्रांनो किती आहे भारताचा क्रमांक, 1 नंबर 5वा आहे का, नाही। 2 नंबर 6वा आहे का, नाही। 3 नंबर 7वा आहे, 7वा आहे भारताचा क्रमांक मित्रांनो, किती आहे, 7वा आहे। मग पहिला देश कोणता तर पहिला देश रशिया, दुसरा कॅनडा, तिसरा चीन, चौथा यूएसए, 5वा ब्राझील, 6वा ऑस्ट्रेलिया आणि 7वा कोण आहे मित्रांनो, भारत आहे। भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा आहे। तर आणि लोकसंख्येच्या दृष्टीने भारत किती आहे ते कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही कळवा। तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 2 बघूया, अंदमान निकोबार बेटाची राजधानी कोणती आहे, डॅश आहे। अंदमान निकोबार बेटाची राजधानी डॅश आहे। मित्रांनो जेवढे आपले 28 घटक राज्य आणि जे केंद्रशासित प्रदेश आहेत, 9 केंद्रशासित प्रदेश झालेले आहे आता, तर त्याची राज्य आणि राजधानी, भाषा, सण, उत्सव याच्यावर बरेच वेळेस प्रश्न आलेला आहे। कुठला सण, आता महाराष्ट्राचा सण नृत्य आणि सण पण, नृत्य कुठला आहे, महाराष्ट्राची राष्ट्रीय नृत्य लावणी आहे। तसंच सगळ्या याच्यावर प्रश्न येतात, तर ते पाठ करणं आपल्यासाठी गरजेचं आहे। तर तुम्ही या सिरीज सोबत जर जुळला असाल तर तुम्हाला काहीच पाठ करण्याची गरज नाही, फक्त व्हिडिओ बघत चला आणि पीडीएफ नोट्स आणि ऑडिओ रेकॉर्डिंग तुम्ही टीईटी जी 28 तारीख 2026 रोजी परीक्षा परिषदेने घेतलेली आहे 100% तुम्ही पास होणार। तर मित्रांनो 2 नंबर अंदमान निकोबार बेटची राजधानी काय आहे, पोर्ट ब्लेअर आहे का, 1 नंबर, त्याच्यानंतर कवरती आहे का, 2 नंबर, 3 नंबर दिल्ली आहे का आणि 4 नंबर सिल्वासा आहे का। तर मित्रांनो काय आहे उत्तर याचं, तर याचं उत्तर आहे पोर्ट ब्लेअर। काय आहे, पोर्ट ब्लेअर ही अंदमान निकोबारची काय आहे, बेटची राजधानी आहे। कवरती कशाची आहे मग, तर ही आहे पडुचेरीची। त्याच्यानंतर दिल्ली कशाची आहे, दिल्ली सगळ्यांना माहित आहे मित्रांनो, दिल्ली आहे भारताची। आणि सिल्वासा काय आहे तर सिल्वासा हे हब आहे, म्हणजे एक चांगले शहर आहे। कुठल्या राज्याचे, गुजरातचे। मग गुजरातची राजधानी कुठली आहे मित्रांनो ते पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा। 3 नंबर इंदिरा कालवा डॅश राज्याच्या वायव्य भागात आहे। मित्रांनो इंदिरा कालवा कुठे आहे ते बघूया, पर्याय बघूया। पर्याय क्रमांक 1 गुजरात, पर्याय क्रमांक 2 राजस्थान, पर्याय क्रमांक 3 दिल्ली उत्तर प्रदेश आणि पर्याय क्रमांक 4 मध्य प्रदेश। तर मित्रांनो कुठे आहे, तर हा गुजरातला आहे का, नाही। इंदिरा कालवा राजस्थानला आहे का, हो। उत्तर प्रदेशला नाही आणि मध्य प्रदेशला नाही। मित्रांनो हा इंदिरा कालवा राजस्थान वासियांसाठी एक वरदान ठरलेला आहे। इंदिरा कालवा हा वाळवंट, राजस्थानमध्ये जास्तीत जास्त भाग कशाचा आहे, वाळवंटाचा आहे, रेतीचा आहे। तर त्या भागात हिरवळ सोनं आणि हिरवळ पसरवण्याचं काम जे राजस्थानवासी आपल्याला पण आता जे भटकत असतात, भटके जीवन आता पण जगत असतात, पण त्याच्यात पूर्ण राजस्थान हा वाळवंटाचा प्रदेश असून पण तिथं या इंदिरा कालवानं एवढा फायदा झालेला आहे की इंदिरा कालवाने सगळीकडे तिथं वाळवंटामध्ये पण हिरवा झालेला आहे, तर त्याला हिरवं सोनं असे म्हणतात। नंबर 4 डॅश हा उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका यांना जोडणारा मार्ग आहे। कुठला मार्ग आहे मित्रांनो, दक्षिण अमेरिका आणि उत्तर अमेरिका जोडणारा कुठला मार्ग आहे, तर ट्रान्स कॅरेबियन हायवे आहे का, नाही। ग्रँड ट्रॅक महामार्ग आहे का, हो।
पॅन अमेरिकन मार्ग नाही आणि स्टुअर्ड महामार्ग आहे का नाही. तर काय आहे, ग्रँड ट्रॅक महामार्ग आहेत मित्रांनो. नेक्स्ट बघूया, सुएझ कालवा मार्ग अतिशय महत्वाचा आहे. कारण सुएझ कालवा मार्ग मित्रांनो, कालवा हा दोन देशांना आणि दोन समुद्र मार्गांना जोडणारा मार्ग असतो. तर हा कालवा जो आहे तो समुद्र पाठीवर आहे, तो मुंबई व लंडन यांना जोडतो. यामुळे वेळ अंतर वाचते, खाजगी कालवा आहे. तर आपल्याला काय विचारलेलं आहे, अतिशय महत्वाचा आहे. अतिशय महत्वाचा काय आहे ते बघूया. तर अतिशय महत्वाचं काय आहे, ह्यामुळे वेळ आणि अंतर वाचते. याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही. जिथं वेळ आणि अंतर वाचत असेल त्याच्यापेक्षा महत्वाचं काहीच नाही. म्हणून हा सुएझ कालवाचा काय आहे, त्यामुळे वेळ व अंतर वाचते. मित्रांनो, जर आपण याचा विचार केलो, एक्सपोर्ट इम्पोर्टचा जर विचार केलो, आपण आवक जावकचा जर विचार केलो, आदान प्रदानाचा जर विचार केलो, तर पाण्यामधून फक्त जहाजाच्या वाटे 1% व्यापार चालतो. बाकीचे सगळे रोड, त्याच्यानंतर ट्रेन याच मार्गाने चालतात. पण पाण्याचा मार्ग हा जलद नाही, हा थोडा उशिराने पोहोचतो, पण हा मार्ग सुखर आहे आणि कुठल्याच प्रकारचा ताण नाही याच्यात. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस डॅश म्हणतात. अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस कशाची भरती म्हणतात. तर 1 नंबर भांगाची भरती म्हणतात, नंबर 2 उधाणाची भरती म्हणतात, नंबर 3 ध्रुवीय भरती आहे, नंबर 4 विषुववृत्त भरती आहे. तर काय आहे ही उधाणाची भरती आहे. मित्रांनो, भरती ओहोटी तर सगळ्यांना माहितच आहे. चंद्र, सूर्य आणि पृथ्वी याच्या गुरुत्वाकर्षणामुळे ती काय होत असते, भरती ओहोटी, समुद्राला भरती ओहोटी येत असते मित्रांनो. तर 7 नंबर, अवकाशातील ताऱ्याच्या समूहाला डॅश म्हणतात. जो अवकाशात ताराचा समूह असतो, जो आपल्याला रात्री दिसतो पण तो दिवसा पण असतो, जो ताऱ्याचा समूह असतो त्याला काय म्हणतात. त्याला आकाशगंगा म्हणतात का, नाही दीर्घिका म्हणतात का, तेजोमठ म्हणतात की तारामंडल म्हणतात का. तर मित्रांनो, त्याला काय म्हणतात, त्याला दीर्घिका असे म्हणतात. आपली दीर्घिका कुठली आहे, मिल्की नावाची आपली दीर्घिका आहेत मित्रांनो. तर नंबर 8 बघूया, अवकाश प्रक्षेपणासाठी डॅशचा उपयोग होतो. अवकाश म्हणजे वरती जे हे पाठवतो आपण प्रक्षेपणासाठी, कशाचा उपयोग होतो अवकाश प्रक्षेपणासाठी. तर अग्निबाण, उपग्रह, स्काय क्लब आणि चंद्रयान. चंद्रयान काय आहे, चंद्रयान एक मोहीम आहे, मोहिमेचं नाव आहे चंद्रयान. त्याच्यानंतर स्काय क्लब आणि उपग्रह म्हणजे जे सॅटेलाइट आपण सोडले जातो त्याला उपग्रह म्हणतात. आणि अग्निबाण हे काय आहे, एक क्षेपणास्त्र आहे. याचा उपयोग आपण काय करतो मित्रांनो, प्रक्षेपणासाठी करतो. रजिस्टर हे डॅश तीव्रता मोजण्याचे एकक आहे. रिश्टर स्केल हे काय मोजण्याचे एकक आहे मित्रांनो. तर भूपट निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप, मंद हालचाली. तर मित्रांनो, हे काय मोजण्याचे एकक आहे, रिश्टर स्केल जे असते काय मोजण्याचे एकक आहे, भूकंप मोजण्याचे एकक आहे. भूकंप झाल्यानंतर त्याच्यानं आपण मोजू शकतो, त्याच्यानं आपल्याला मोजता येते. तर पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. डॅश हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे. जगातील सर्वात मोठे धरण कुठल्या देशात आहे, भारतात आहे. मग त्यांचं नाव, त्या धरणाचं नाव काय आहे मित्रांनो, बघूया पर्यायामधून. तर जगातील सर्वात मोठा धरण कुठलं आहे, हिराकुंड आहे का, जायकवाडी आहे का, भाकरा नानगल आहे का, तुंगभद्रा आहे. तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 भाकरा नानगल हा काय आहे, जगातील सर्वात मोठा धरण आहे. तो कुठं आहे, पंजाब, हरियाणा आणि हिमाचल प्रदेश मध्ये सतलज नदीवर, सतलज जी सिंधूची उपनदी आहे सतलज, त्या सतलज नदीवर कुठला आहे सगळ्यात मोठा आहे, भाकरा नानगल हा धरण आहे. जर नदीवरचा सगळ्यात मोठा धरण किंवा बेट जर विचारला आपल्याला, तर बेट कुठला आहे, नदीवरचा सगळ्यात मोठा बेट मांजुली नदीवरचा बेट आहे. आणि हिराकुंड पण एक धरण आहे. आणि जायकवाडी आपल्याला माहितच आहे. जायकवाडी कुठे आहे मित्रांनो, संभाजीनगर मध्ये पैठण येथे जायकवाडी, यांना आपण नाथसागर या नावाने ओळखला जातो. बरेच वेळेस परीक्षेला प्रश्न विचारला आहे, नाथसागर जलाशय कुठे आहे म्हणून. डॅश पासून अल्युमिनियम मिळवले जातात. कुठल्या धातूपासून अल्युमिनियम मिळवला जातो मित्रांनो, सगळ्यांना माहित आहे, तांबे, बॉक्साईट, लोखंड आणि मॅग्नीज. तर कशापासून मिळवला जातो, तर हा बॉक्साईट पासून मिळवला जातो. तर बॉक्साईट हा कुठे आढळतो, जास्त प्रमाणात बॉक्साईटची निर्मिती कुठे होते मित्रांनो, महाराष्ट्रात. ते तुम्ही मला कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. डॅश हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे ते बघूया. जगातील सर्वात मोठे विचारले आहे, ऑस्ट्रेलिया बेट आहे. ऑस्ट्रेलिया पण सर्वात मोठे आहे का, नाही. ग्रीनलँड, आयर्लंड आणि श्रीलंका पण बेट आहे, पण सगळ्यात मोठे आहे का, नाही. तर उत्तर आहे ग्रीनलँड. तर मित्रांनो,
नेक्स्ट प्रश्न बघूया 13. संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे? संशोधन व्यवसायाचे 4 प्रकार पडतात, 4-5 प्रकार पडतात व्यवसायाचे. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. कुठल्या प्रथमात कोण कोण येतो मित्रांनो? प्रथमात वन विभागाचे जे आहेत, वन 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 येतो, म्हणजे वन विभाग, खाणकाम हे प्रथम येते. शेती झाली, हे कशात येते? प्रथमात येते. आणि द्वितीयात जे शेतीशी संबंधित आहेत मित्रांनो, त्याच्यात काय आहे? कुटीर उद्योग असेल, छोटे उद्योग असेल आणि मोठे उद्योग असेल, एक कशात येते? द्वितीयामध्ये येते. आणि तृतीयामध्ये कुठले येते मित्रांनो? सार्वजनिक सेवा तृतीयामध्ये येते. विमान असेल, कुठली सेवा असेल, समजा विमान असेल, रेल्वेची सेवा असेल आणि सेवा जे डॉक्टर, वकील हे पेशेवर असतात, हे कशात येतात? तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये काय येतो मित्रांनो? बघूया. तर प्राथमिक झालं आपलं, द्वितीय झालं, तृतीय झालं आणि चतुर्थ श्रेणीमध्ये काय येते मित्रांनो? चतुर्थ श्रेणीमध्ये येते संशोधन आणि याच्यात काय येते दुसरं ते आपण बघूया. दुसरं काय येते ते? तर संशोधन आणि अभियंता संशोधन आणि अभियंता हे कशात येते मित्रांनो? चतुर्थ श्रेणीमध्ये येते. तर कात हा डॅडॅस वृक्षापासून बनतात. कात कशापासून बनतो? 5वीचा भूगोलचा प्रश्न आहे, सगळ्यांनाच माहित आहे, आपण बरेच वेळेस ऐकलेलो आहे. कात कशापासून बनतो? तर कात कशापासून बनतो? सालपासून बनतो का? नाही. देवदार पासून बनतो का? नाही. हल्दूपासून नाही. तर खैरपासून काय बनतो मित्रांनो? कात बनवला जातो. खैरपासून काय बनतो? कात बनवला जातो. तो कात. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वात उंच शिखर कोणते? सगळ्यात उंच शिखर. आता भारताचा सगळ्यात उंच शिखर कोणता आहे ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर सातपुडा रांगा कुठे आहे? सातपुडा रांगेतील सर्वात मोठे म्हणजेच उंच शिखर कोणते? तर मित्रांनो कळसुबाई 1 नंबर, धूपगड, महेंद्रगिरी आणि अन्नाईमुडी. तर मित्रांनो कळसुबाई कुठे आहे? कळसुबाई महाराष्ट्रात नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात आहे. कळसुबाईची उंची किती आहे? 1646 मीटर एवढी उंची आहे कळसुबाईची. तर धूपगड जे 2 नंबरला आहेत, धूपगड हे काय आहे? सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच शिखर आहे. धूपगडची उंची किती आहे मित्रांनो? धूपगडची उंची आहे 1350 सेंटीमीटर. ही कशाची आहे? धूपगडची उंची आहे. हा धूपगड कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये आहे. महेंद्रगिरी, अन्नाईमुडी ही पश्चिम घाटातील सह्याद्रीची पश्चिम घाट आहे. सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर आहे अन्नाईमुडी, तामिळनाडूमध्ये आहेत मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघूया. मॅग्राव वनस्पतीचे मूळ स्थान डॅडॅस प्रदेशात आहे. मॅग्राव वनस्पतीचे मूळ स्थान कुठे आहे मित्रांनो? भारत, नेपाळ, चीन आणि म्यानमार. तर मित्रांनो कुठे आहे? भारतामध्ये आहेत. कुठे आहे? भारतामध्ये आहेत. नेक्स्ट बघूया. डॅडॅस हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसलेले आहे. ओलान नदीकाठी, इटली या शहरात युरोपमध्ये ओलान नदी आहे. तर त्या नदीकाठी कुठले शहर बसले आहेत? वेनिस, मिलान, नेपल्स आणि तुरिन. तर मित्रांनो त्याच्यात मिलान हे नावाचे शहर वसलेले आहेत. कुठं वसलेले आहेत मिलान शहर? ओलान नदीकाठी वसलेले आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तर दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात डॅडॅस आहेत. दक्षिण अमेरिकेतील पश्चिम किनारी भागात काय आहे मित्रांनो? तर हिमालय आहे का? पर्वत नाही. अँडीज आहे का? अल्पस आहे का? रॉकी आहे का? तर काय आहे? अँडीज पर्वत आहेत. अँडीज पर्वत काय आहे? दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात आहे. गुरु शिखर हे डॅडॅस पर्वतातील उंच शिखर आहे मित्रांनो. गुरु शिखर भारतातील सर्वात उंच शिखर कुठला? ते मी तुम्हाला बोललो होतो कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा म्हणून. तर K2 611 मीटर त्यांची उंची आहे. तर आपल्याला काय पाहिजे? महाराष्ट्रातील उंच शिखर कुठला? आताच आपण बघितलो सह्याद्री घाटातील काय? कळसुबाई. तर आता आपल्याला बघायचं आहे गुरु शिखर हे डॅडॅस पर्वतातील उंच शिखर आहे. तर मित्रांनो गुरु शिखर कुठल्या पर्वतातील उंच शिखर आहे? जे की विंध्य पर्वताचे आहे का? नाही. सातपुडा मधली आहे का? नाही. सातपुडा मध्ये आपण आताच बघितलं होतं. सातपुडा धूपगड अरवली मधला आहे का? की हिमालयामधला आहे? तर कुठला आहे मित्रांनो? अरवली मधला आहे. गुरु शिखर हा अरवली मधील असून त्याची उंची 1155 मीटर आहे. त्याची उंची काय आहे? 1155 मीटर आहे मित्रांनो. 1155 मीटर आहे. तर कोलेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर डॅडॅस राज्यात आहे. कुठे आहेत कोलेरू? कोलेरू कुठे आहे तर मित्रांनो ओडिशात आहे का? नाही. ओडिशात कुठला आहे? चिल्का सरोवर आहे खाऱ्या पाण्याचा. केरळ आहे का? केरळमध्ये आहे का? नाही. तामिळनाडूमध्ये आहे का? आणि आंध्र प्रदेशमध्ये आहे. तर कुठे आहे मित्रांनो कोलेरू हा आंध्र प्रदेशमध्ये आहे मित्रांनो. कोलेरू कुठे आहे? आंध्र प्रदेशमध्ये आहे. 21 नंबरचा प्रश्न बघूया. भारतीय पठारावर डॅडॅस ही पश्चिम वाहिनी नदी आहे. भारतीय पठारावर अनेक नद्या वाहतात. काही पूर्व वाहिनी आहे का पश्चिम वाहिनी, काही दक्षिण आणि उत्तर वाहिनी. ते नाही, उत्तरेकडून सगळे इकडे वाहतात. तर मित्रांनो
याच्यात भारतीय पठारावर जाण्याची पश्चिम वाहिनी नदी आहेत तर कृष्णा आहे का पश्चिम वाहिनी नदी? नाही. साबरमती आहे का? नाही. नर्मदा आहे का की कावेरी आहे? तर मित्रांनो नर्मदा नदी ही काय आहे भारतीय पठारावरील तापी आणि नर्मदा ह्या मोठ्या नद्या आहेत जे भारतीय पठारावरील पश्चिमेकडील नद्या आहेत. नर्मदाचा उगम कुठं होतो? अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदाचा उगम होतो मित्रांनो. तर नर्मदा आणि तापी ह्या दोन नद्या आहेत पण आपल्याला काही पर्यायामध्ये काय दिलेलं आहे? नर्मदा दिलेल्या आहेत. म्हणून नर्मदा ही भारतीय पठारावरील पश्चिम वाहिनी नदी आहे नर्मदा. आणि नर्मदा आणि तापी ह्या दोन्ही नद्या खचदरीमधून पण वाहतात. बरेच वेळेस त्यांच्यावर प्रश्न विचारलेला आहात की खचदरीमधून वाहणाऱ्या पश्चिम वाहिन्या नद्या कोणत्या? तर जर असा प्रश्न आपल्याला विचारला तर आपण काय उत्तर सांगणार? नर्मदा आणि तापी. तर मित्रांनो 22 सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण काय आहे? सागर तळाची खोली मोजण्याचे परिमाण काय आहे? तर बघूया. मीटर आहे का? मीटर मध्ये काय मोजतो आपण? मीटर मध्ये जमीन मोजतो, रस्ता जे मोजायचा आहे ते मीटर मध्ये मोजतो, रस्ता कापड मोजतो मीटर मध्ये, बऱ्याचशा मीटर मध्ये मोजतो. रेजिस्टर आहे का? रेजिस्टर स्केल साठी आपण ते काय मोजू? त्याच्यात भूकंप झालेला असेल तर ठिकाणाचा हे रेजिस्टर स्केल म्हणतो. फॅदम आहे का? हो फॅदम आहे. फूट आहे का? फूट मध्ये पण आपण जमीन वगैरे हे ते मोजतो. पण समुद्र खोली मोजायचे असेल तर आपल्याला कशाचा वापर करावा लागेल मित्रांनो? फॅदमचा वापर करावा लागेल. तर मित्रांनो तुम्हाला टीईटी मध्ये जर मराठी सामाजिक शास्त्र पेपर 2 ला आणि पेपर 2 आणि पेपर 1 चा आपण मटेरियल देत आहोत. दोन्ही मराठी आणि सामाजिक शास्त्रे आणि परिसर अभ्यास पेपर 1 ला असतो परिसर अभ्यास. दोन्ही पेपरचा आपल्याकडे मटेरियल आहे. त्याच्यानंतर 90 मार्काचा आपल्याकडे कंटेंट आहे. 90 पैकी आपल्याला 80-85 मार्क इजी पडू शकतात जर तुम्ही हे माझे व्हिडिओ कंटिन्यू केलात आणि जर तुम्ही माझे पीडीएफ नोट्स वाचला तर तुम्हाला 100% याचा फायदा होईल. तुम्हाला 7517 08 35 7517 08 35 04 या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला पीडीएफ नोट्स आणि मित्रांनो ऑडिओ क्लिप मिळेल. जे की ऑडिओ क्लिप तुम्हाला समानार्थी विरुद्धार्थी, त्याच्यानंतर वाक्यप्रचार आणि म्हणी, रस, राज्य आणि राजधान्या बऱ्याचपैकी तुम्हाला ती ऑडिओ क्लिप मदत करणार आहे मित्रांनो, जे की तुम्ही काम करत पण ऐकू शकता. तर थांबूया इथंच. धन्यवाद.